पूर्णपणे आमचे मोठे मामा मिलिटरीमॅन किशोरराव कदम हे सुद्धा इथं आहेत. जवळपास सर्वच मामा इथं उपस्थित आहेत. असा हा मोठा परिवार आणि मामी या मामाची मुलगी असल्यामुळे आम्हाला काही वेगळं वाटतच नाही. तर सुरुवातीला मी मामीविषयी अशी बोलू इच्छितो की त्या काळामध्ये म्हणजे 80-85च्या काळामध्ये मामी MSc BEd झाल्या. म्हणजे मॅथमॅटिक्स सारख्या विषयामध्ये त्यांनी MSc BEd होता. तर या कुटुंबाला मी सुरुवातीपासून म्हणजे मामा आणि मामी त्यानंतर सर्वांना जेवण सुद्धा आहे. सर्वांनी त्याचा आस्वाद सुद्धा घ्यायचा. आमच्या मामी सौ निर्मला आनंदराव कदम म्हणजे की माझे आई वडील हे माझी आई इथं नांदेड जिल्ह्यात देण्यात आलं म्हणजे नागोरावजी भोसले आणि त्यानिमित्तानं आमचं जे आजूचं गोतावळा आहे ते सर्व मराठवाडा शिक्षण संस्था संचलित राजर्षी शाहू महाराज विद्यालय व ज्युनियर कॉलेज वसंतनगर नांदेड येथील मुख्याध्यापिका सौभाग्यवती निर्मला आनंदराव कदम अर्थात NS खोळे यांचा सेवागौरव सेवापूर्ती सोहळा संपन्न. नमस्कार, लोकलढा न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत. सौभाग्यवती निर्मला आनंदराव कदम यांचा सेवागौरव सेवापूर्ती सोहळा थाटामाटात संपन्न झाला. या सेवागौरव सोहळ्याला सुभाष S. तिवडे साहेब, न्यायमूर्ती सुनील भोसले साहेब, संस्थेचे अध्यक्ष गोपाळराव कदम साहेब, सोनवणे साहेब, डॉक्टर शिंदे सर, कदम सर, काबदे सर, अर्धापूरचे नगराध्यक्ष छत्रपती डाकोरे सर यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात सौभाग्यवती निर्मला आनंदराव कदम यांचे आप्तेष्ट सगळे सोयरे सर्व नातलगांनी या सेवापूर्ती सोहळ्याला हजेरी लावली होती. सांग थोरासह निर्मला कदम मॅडमवर अक्षरशः शुभेच्छांचा वर्षाव या ठिकाणी. अध्यक्ष गोपाळराव कदम सर, सेक्रेटरी सोनवणे साहेब, इथून काही वेळापूर्वी गेलेले डॉक्टर शिंदे सर, आमच्या शाळेचे दुपार सत्र प्रभारी कदम सर, सकाळ सत्र प्रभारी जाधव सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख टाकरे सर आणि अर्धापूरचे नगराध्यक्ष छत्रपती डाकोरे. शिक्षण संस्थेचं ज्युनियर कॉलेज नांदेड येथील सहशिक्षक तथा उर्फ सौ निर्मला खुळे मॅडम सेवानिवृत्त होत आहेत. 34 वर्षाच्या अथक सेवेनंतर आज त्या सेवानिवृत्त होत आहेत. आज आम्हाला त्यांचा खूप अभिमान वाटतो. म्हणजे आजच्या काळात शिक्षण त्याचबरोबर स्वतःचं कुटुंब त्यांनी अतिशय यशस्वीरित्या संपन्नपणे म्हणजे हे केलेलं आहे. अतिशय एक शांत, सुसंस्कृत व संयमी असं व्यक्तिमत्व आमच्या मामी आहेत. एक स्थितप्रज्ञता हा जो शब्द आहे तो सर्वांगानं माझ्या मामीसाठी सार्थ ठरतो असं मला वाटतं. शिक्षिका MSc मॅथमॅटिक्स आणि विज्ञान हे अवघड विषय त्यांनी अतिशय योग्य पद्धतीने मुलांचं त्यांनी जीवन घडवलेलं आहे.
त्याचबरोबर त्यांचं कुटुंब म्हणजे माझं आजूळ हे खूप मोठं कुटुंब असून मला 6 मामा आणि 4 मावश्या, माझ्या आईसह 11 जण कुटुंब आहे. त्या सर्वांचा जो म्हणजे मोठा गाडा आहे तो आमचे मामा श्री आनंदराव कदम व सौ निर्मला आनंदराव कदम मॅडम हे अतिशय प्रेमाने, आत्मीयतेने व आपुलकीने पाळतात. दरवर्षी दिवाळीचा महोत्सव भाऊबीजच्या दिवशी जवळपास 50 ते 60 नातलग यांना सर्वांना जेवू घालणं, त्यांना आत्मीयतेनं म्हणजे विचारपूस करणं हे आमच्या मामीचं एक विशेष गुण आहे असं मला वाटतं. आमच्या मामीच्या घरी आत्तापर्यंत जवळपास 8 ते 10 लोक म्हणजे स्वतः राहून त्यांनी स्वतः शिक्षण शिकलेले आहेत. ही एक गोष्ट म्हणजे आजच्या काळात एक दिशादर्शक व समाजाला मार्गदर्शक अशी आहे. आज आपण पाहतो की आजच्या महिला थोडंही शिक्षण घेतलं किंवा स्वतः नोकरी मिळाली की एक स्वतंत्र कुटुंब पद्धती जी आहे तिच्या म्हणजे अवलंब करत आहेत. आईवडिलांना, सासूसासऱ्यांनासुद्धा ते जवळ ठेवत नाहीत. याही काळात माझे मामा मामी सर्वांना एक ज्या पद्धतीनं प्रेम देतात ते एक आदर्शवत आहे. मला माझ्या मामा मामींचा खूप खूप अभिमान आहे. मलाही ते खूप आत्मीयतेनं, प्रेमानं मी त्यांच्यापेक्षा वयानं मोठा आहे पण माझा सल्ला घेतात, माझ्याशी चर्चा करतात. मी त्यांच्यावर एक सुंदर लेख लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वांनी तो वाचलाच असेल. तर मी पुन्हा एकदा माझ्या मामा निरोगी दीर्घायुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपले आभार. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव डॉक्टर अनिकेत कदम आहे. आज माझ्या आईचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होता. तिने मराठवाडा शिक्षण सेवा संस्था संचालित राजर्षी शाहू विद्यालय या विद्यालयामध्ये 34 वर्षांची प्रदीर्घ सेवा दिली आहे. आज तिच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्त अनेक माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी तसेच अनेक सन्माननीय लोक इथे आले होते. डॉक्टर शिवाजी शिंदे सर, अनेक डॉक्टर लोक आले होते. या ठिकाणी त्यांनी सन्मान करून त्यांचा कार्याचा गौरव व्यक्त केला आणि मी या सर्व गोष्टींचं सर्व श्रेय जे आईचं जी प्रदीर्घ जे कार्य कालखंड आहे या कालखंडाबद्दल जे तिनं शिस्त आम्हाला लावली त्याचमुळे आज आमच्या घरामध्ये सर्वजण लोक उच्च शिक्षित आहेत. मुलं जे आहेत सर्व उच्च शिक्षित आहेत आणि त्यामुळे आम्हीसुद्धा आज चांगल्या मार्गावर आहोत. तर आईच्या या सेवापूर्तीनिमित्त आम्ही या सर्वांना जे आलेत त्यांचं आभार मानतो आणि धन्यवाद देतो. माझ्या आईने स्वतः अतिशय मेहनतीने, कष्टाने उच्च शिक्षण घेतले. एवढं उच्च शिक्षण संस्कारांते कधीही भारतीय संस्कृतीला आणि जबाबदारी करणं, कारण हे सगळे वडिलांचे नियमाने पार पाडले. कारण हे खूप कष्टदायक असतं की तुम्ही पूर्ण दिवसभर शाळेचे कर्तव्य करा आणि त्यानंतर घरी एक आईप्रमाणे सगळ्यांना तेवढंच मायेनं, आपुलकीनं, वडिलांच्या भावांना, वडिलांच्या बहिणींना प्रेमाने त्यांना वाढवणं, त्यांचं शिक्षण करणं आणि त्यांचे लग्न लावून देणं, ही सगळी कर्तव्य खरोखर खूप अवघड आहेत. आजकाल हे एक स्त्री म्हणून मला खरंच कमाल वाटते तिच्या जीवनातील साधेपणा, जीवनामधील सहनशीलता आणि स्थितप्रज्ञता. तिचा जो स्वभावातला शांतपणा आहे, कोणतीही गोष्ट ती कधीही नाही म्हणत नाही, हो म्हणते. त्याला योग्य प्रकारे त्याला कसं पूर्ण करायचं, शांतपणे कसं हँडल करायचं, हे खरंच तिनं आम्हा सर्वांना एक प्रकारे शिकवण दिली आहे तिच्या वागण्यातून, तिच्या कर्तव्यातून. तिचं एक प्रकारे ब्रीदवाक्य आहे की जसं मी वागेन तसे मला पाहून दुसरे कर्म करतील, तसे मला पाहून दुसरे वागतील. आणि ह्याच प्रकारे तिचा मुलगा म्हणून मी तिचं एक स्वप्न जे तिनं BMSला लागणार होती, डॉक्टर होणार होती, पण एक मार्काने तिचं शिक्षणातून ते हे न झाल्यामुळे ती शिक्षिका झाली, पण तिने ते माझ्याद्वारे पूर्ण केलं आहे. आज माझं MD मेडिसिन झालेलं आहे, प्लस मी MPH न्यूट्रिशनिस्ट आहे. तर आज मी गव्हर्मेंट जॉब पण करतो आणि तिच्या ज्या इच्छा आहेत ह्या पूर्ण करण्याचा, म्हणजे लोकसेवा करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो. माझी पत्नी सौ अरुंधती कदम ह्यासुद्धा डॉक्टरच आहेत आणि आम्ही दोघं आज यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतो आहे. परंतु मला आजही ही खंत आहे की आम्ही तिची बरोबरी, तिची मेहनत, तिचे कष्ट तिनं ज्या काळामध्ये हे सर्व केलं होतं ते खरंच आम्ही नाही करू शकत. कारण तिने आम्हाला भरपूर गोष्टी आयत्या दिल्या म्हणून आम्ही त्यावर जगलो, पण तिनं जे शून्यातून निर्माण केलं हे आमच्यासाठी खरंच अवघड आहे आणि आम्ही कितीही त्याच्यासाठी म्हणजे शब्दांनी या गोष्टी व्यक्त नाही करू शकणार. तर शेवटी एवढंच सांगतो की तिचं जे अविरत श्रम आहे
जे प्रेम मायाळूपणा आणि जे संस्कार आहेत ते कधीच संपणार नाही आणि ते कधीच रिटायर होऊ शकत नाही. तर आज आमच्या या आईच्या सेवानिवृत्तीच्या सेवा गौरवासाठी इथे जमलेले जे सर्व सन्माननीय व्यक्ती होते, तर या सर्वांचे मी मनापासून खूप खूप आभार मानतो. त्यांनी या कार्यक्रमाची शोभा शतपटीनं वाढवलेली आहे आणि त्यांच्यामुळेच आज आईचा जीवन गौरव, जुन्या आठवणींचा उजाळा आणि अनेक गोष्टी साध्य झाल्या, ज्यातून आम्हालासुद्धा खूप मार्गदर्शन मिळालं आहे. तर या सर्वांबद्दल मी मनस्वी आभार व्यक्त करतो.